मान्य आयुक्त, नाले सफाई 34 नंबरच्या विषयावरती चर्चा चालू असताना मला काही 2-3 सूचना द्यायच्या आहेत. आता ठाणे बेलापूर रोड म्हणजे उद्यापासून आता रोडचं कॉन्क्रिटीकरणचं काम चालू होणार आणि कॉन्क्रिटीकरणचं काम चालू होत असताना बहुतेक नाले या ठाणे बेलापूर रोडच्या खालूनच जात आहे. आता परिस्थिती अशी झालेली आहे की पाण्याचा जो फ्लो येतो, पहिलं कसं होतं की जागा अस्ताव्यस्त जागा होती, त्याच्यामुळे पाणी तिथं साठायचं आणि पुढे पुढे यायचं. पण आता असं झालं की डोंगराच्या भागाकडे सर्व जागा विकल्या गेलेल्या आहेत, जागा ऑक्युपाय झालेल्या आहेत, त्याच्यामुळे पाण्याचा फ्लो हा डायरेक्ट येतो. आणि मग काही ठिकाणी आता आमच्या इथेच 8 नंबर वॉर्डमध्ये म्हणजे प्रभाग नंबर 2मध्ये यादवनगरमधनं आलं की मग चिंचपाड्यात येतं पाणी, चिंचपाड्यातून येतं ते रिलायबलच्या नाल्याच्या खालून जाते. रिलायबलच्या नाल्याच्या इथं जो रस्ता आहे, जो ठाणे बेलापूर रोड आहे, तो 1 मीटर रिलायबलच्या इथं आल्यानंतर तो एकदम खाली डाऊन होतो आणि पुढे उंच आहे. आणि डाऊन होतो त्या ठिकाणी नाला जो खालून गेलेला आहे, तो नाला खालून गेलेला आहे त्या डाऊनच्या ठिकाणी. मग तिकडे येणारे जे पाईपलाईन्स आहेत काय आहे, आणि झोपडपट्टी भाग बोलला तर प्लॅस्टिक वगैरे तो कचरा तो येतो आणि मग तिकडे साचल्यामुळे त्याला प्रॉब्लेम्स होतात. म्हणून माझी विनंती राहील की आपल्या आता ज्या ठाणे बेलापूर रोडचं जे काम चालू होणार आहे, तर 1 मीटरनी तो रस्ता उंच करून घ्या. जो डाऊन आहे तो डाऊन राहता कामा नाही, की जेणेकरून मग खाडीला ज्यावेळेस भरती येते, ज्यावेळेस ती भरती आल्याने पावसाचा जोरात फ्लो असला, पाऊस असला की दोन्ही मग त्या ठिकाणी पाणी पण खालून येतं आणि वरून पण पाणी येते. मग ते पाणी मग लोकांच्या घरामध्ये शिरते. असे दरवर्षी हा प्रकार होतोय. म्हणून माझी विनंती राहील की त्या ठिकाणी त्या रिलायबलच्या पुढच्या जागेमध्ये जो डाऊन आहे रस्ता, जो डाऊन झालेला रस्ता आहे खाली, त्या ठिकाणी आता येणाऱ्या नवीन याच्यामध्ये त्या ब्रिजच्या नाल्याच्या याच्यामध्ये आपल्या इंजिनियर लोकांनी त्याची पाहणी करावी आणि पाहणी करून त्याच्यावरती कसं काय त्याच्यावरती मार्ग काढता येईल ह्याच्याकडे पाहण्यात यावे. दुसरा विषय असा होता की जो मुकुंदकडनं येणारा जो नाला आहे, जो मुकुंदकडनं येणारा नाला आहे, आता एलिव्हेटेड रेल्वेचे तिकडे काम चालू आहे आणि ऑलरेडी ते झालेलं आहे. आणि ते झाल्यामुळे काय झालं की रेल्वेनी एलिव्हेटेड रोडसाठी ज्यावेळेस त्यांनी तिथं ब्रिज उभा करायचा होता त्यांना, तर त्या ठिकाणी त्यांनी जे कॉलम्स घेतले, ते फाउंडेशन घेतले, ते तिकडनं जो मुकुंदकडनं येणारं पाणी ते तिकडनं पास होत होतं, त्याच्यामुळे तिथला नाळा थोडा अरुंद झालेला आहे. म्हणून आता तिकडनं रोड येणार आहे, आता रस्त्याचं काम चालू होणार आहे, तेव्हा दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीने करायला पाहिजे की जे मुकुंदकडनं येणारं पाणी ते वरच्या साईडला जाऊन गणपती पाड्यातून असं फिरून पाणी येते ग्रीन वर्ल्डच्या इथून, तर ते पाणी सरळ जर आता ब्रिज तिथून एक नाला जर केला तर डायरेक्ट त्या ग्रीन वर्ल्डला, त्या नाल्याला, खाडीकडच्या नाल्याला त्या तिथे एक्सेस मिळेल आणि पाणी त्या ठिकाणी पाण्याचा निचरा पूर्णपणे होईल. म्हणून माझी ही विनंती होती आणि ही विनंती थोडा इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला सांगून ती क्लिअर करून घेण्यात यावी. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।